स्वतःला क्षमा करणं मुक्त होण्याची खरी सुरुवात. नमस्कार मित्रांनो, पेन किलर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी चुकलो, हे माझ्यामुळे झालं, मी वेगळं वागायला हवं होतं, या वाक्याने आपलं मन किती वेळा झाकून गेलं, आपलं मन किती वेळा दुःखी झालं. पण एक गोष्ट सांगतो, स्वतःला दोष देत राहणं कितपत योग्य आहे? जर आपण स्वतःलाच माफ करून पुढे जाऊ शकतो तर का स्वतःला दोष द्यावं, का कोचत राहावं स्वतःला? चूक स्वीकारणं हे कमजोरी नाही. आपण सगळे चुका करतो, कोणी कमी कोणी जास्त, पण काही चुका अशा असतात ज्या मनात खोलवर रुतून बसतात. आपण त्या परत घडू नये यासाठी प्रयत्न करू शकतो, पण त्यासाठी स्वतःला शिक्षा देणं गरजेचं नसतं. स्वतःला क्षमा करणं म्हणजे मी माझ्या चुका मान्य केल्या, आता त्यांच्याशी शांतपणे जगतो. म्हणजे मी स्वतःला माफ करून शांतपणे आयुष्य जगतो. माफ करणं म्हणजे विसरणं नाही. कोणी म्हणतो माफ केलं म्हणजे विसरावं लागतं, पण तसं नाही. माफ करणं म्हणजे त्या गोष्टीसोबत वेदनेशिवाय जगणं. ते अनुभव तुला काहीतरी शिकवून गेले, त्यांचा आदर ठेव, पण स्वतःला दोषी मानू नकोस. मुक्त होण्याचा मार्ग सुरू कर. दोषीपणाची साखळी तोडायला आपलं एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे. प्रत्येक दिवशी स्वतःला म्हण, मी चुका केल्या पण मी माणूस आहे, मी शिकलोय, मी सुधारतोय, आता मी मोकळा होतोय. ती साखळी तोडण्याचा पूर्ण ताकदीशीर प्रयत्न करते. शांत, सशक्त. पेन किलर यावर काय सांगतो? स्वतःला माफ करणं म्हणजे दुःखावर उपाय नाही, पण तो उपचार आहे. स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा तू स्वतःचा न्यायाधीश वगैरे होऊ नकोस. तू स्वतःचा आधार हो. स्वतःला माफ कर, मुक्त कर आणि पुढे चालत राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.